ओय भिकारचोट लाडके बहिणे, भेटू राहिला गॅस? संपला गॅस? नवऱ्याला गॅसच्या लाईनीत लावलं काय? काऊन तू कोणी लागली? कारण त्यामुळे तर अशी पाडी आली. गॅस सिलेंडरच्या लाईनीत कधी लागलं का आतापर्यंत? आता का लागलं? इलेक्शन संपलं, कळलं काय? आणि हे त्यामुळं आलं कारण त्या जुमले पाचचं सरकार आणलं. कारण तुला 1500 भेटत होते ना, म्हणून आता निवडून तर आणलंच त्या. तर पण नवऱ्याला लाईनीत कायला लावून राहिली? तू लागणं लाईनीत. नवरा उपाशी तापाशी उन्हीत तपून राहिला सिलेंडरसाठी. काहून? तुझे जीवावर येते ना चुलीत काळ्या लावणं, चुलीवर स्वयंपाक करणं जीवावर येते ना. आणि नवऱ्याला म्हणतं सिलेंडर आणा भरून. काय सिलेंडर आणा भरून? तुझ्या गलतीमुळं त्या नवऱ्याला सजा भेटून राहिली. एक दिवस असा येईल का त्या नवरा आत्महत्या करणार, कारण त्याची कर्जमाफी होऊन राहिली नाही. कर्जमाफी 2 लाखापर्यंत होऊन राहिली. तिच्या मालाला भाव नाही आहे. नवऱ्याला 10 वेळा खेपा विचारत असशील, काहोल लाडक्या बहिणीचा मेसेज आला काय, 1500 भेटून राहिले काय? पण हे नसन म्हणत का पिकाले भाव आहे काय, हो कर्जमाफी होईल काय, कर्ज का उचला लागते, मालाला भाव आहे, यावर्षी पीक कितीचं झालं, काय झालं, खताचं पोतं कितीचं आहे हे विचारतं काय? नाही. अव लाज वाटू दे. एक दिवस त्या नवरा आत्महत्या करन, त्याची कारणीभूत तू राहणार. कारण त्या कोणाचं राज्य आणलं? जुमलेबादचं राज्य आणलं. शेअर करा दादा, आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबापर्यंत गेलाच पाहिजे, पण ह्या भिकाचोट लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या. जय जवान जय किसान.